मित्रांनो, नुकत्याच झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स ह्या सामन्यात आरसीबीला पराभवाचा सामना करावा लागला। आरसीबीच्या विराट कोहलीने 59 चेंडूंमध्ये 83 धावांची नाबाद खेळी साकारली, तरीही त्याची खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही। आरसीबीच्या पराभवानंतर फॅन्सनी पराभवाकरिता कोहलीलाच जबाबदार धरले, कारण त्याचा स्ट्राईक रेट खूप कमी होता असे त्यांचे म्हणणे आहे। इतक्या चेंडूंमध्ये दुसऱ्या फलंदाजाने तर शतकही झळकावले असते असे काही क्रिकेट फॅन्स म्हणत आहेत। मात्र भारताचे माजी धुरंधर फलंदाज सुनील गावस्कर ह्या मताशी अजिबात सहमत नाहीत। त्यांच्या मते विराट कोहलीने तर 120 धावाही फटकावल्या असत्या, मात्र तशी परिस्थिती आरसीबीच्याच इतर फलंदाजांनी निर्माण केली नाही। तो एकटा काय करणार? दुसऱ्या एंडवरून त्याला साथ तर मिळायला हवी। फाफ डू प्लेसिस लवकर बाद झाल्यानंतर त्याने 2 मोठ्या भागीदाऱ्या रचल्या। त्याच्या पायीच संघ 180 धावांना पार करू शकला आणि विराटलाच पराभवाकरिता जबाबदार धरणे पूर्णपणे चुकीचे आहे। सगळं तोच करणार असेल तर इतर 10 खेळाडू संघात काय करत आहेत हा माझा प्रश्न आहे। मित्रांनो, ह्यानंतरची अपडेट म्हणजे सध्याचा हॉट टॉपिक असलेला विषय मुंबई इंडियन्स संघाचे कर्णधारपद। संघाच्या मालकांनी हार्दिक पांड्याला कर्णधार पदाची जबाबदारी दिली तर खरी, मात्र रोहित शर्माकडे दुर्लक्ष करून हार्दिकला कर्णधारपद दिलेले अनेकांना रुचलेले नाही। अशात मैदानातच हार्दिक विरुद्ध नारेबाजी, शिवीगाळ, हुटिंग बघायला मिळते आहे। शिवाय सोशल मीडियावर हार्दिक पांड्याला चांगलेच ट्रोल केले जात आहे। रोहित शर्मालाच पुन्हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनवा अशी मागणी जोर धरू लागली आहे। शिवाय आतापर्यंतच्या दोन्ही सामन्यात मुंबईला पराभवाचा सामना करावा लागल्याने मुंबई इंडियन्सचे फॅन्स हार्दिक पांड्यावर चांगलेच संतापले आहेत। सध्या 2 गट बनले आहेत। एका गटाचा सपोर्ट रोहित शर्माला तर एका गटाचा हार्दिक पांड्याला सपोर्ट आहे। भारताचे माजी क्रिकेटर आणि कमेंटेटर नवज्योत सिंग सिद्धूने रोहित शर्माला उघड पाठिंबा दर्शविला आहे। मित्रांनो, तुमच्या मते ह्या संघाच्या कर्णधार पदाकरिता कोण सर्वात योग्य आहे, रोहित शर्मा की हार्दिक पांड्या? तुमचे मत कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा। ह्यानंतरची प्रमुख अपडेट म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा धुरंधर वेगवान गोलंदाज डेल स्टेनने मयंक यादवची भरभरून स्तुती केली आहे। IPLच्या पदार्पणाच्या सामन्यातच मयंकने आपल्या धारदार गोलंदाजीने छाप पाडली। 4 षटकांमध्ये केवळ 27 धावा देत त्याने 3 प्रमुख विकेट्स मिळवल्या। आपल्या बॉलिंग स्पेलमध्ये जवळपास 156 किलोमीटर प्रति तास ह्या वेगाचा चेंडू फेकत त्याने ह्या सीझनमधील सगळ्यात वेगवान गोलंदाजाचा मान मिळवला। ह्या 21 वर्षीय तरुण गोलंदाजाची कामगिरी बघून डेल स्टेन तर थक्कच झाला। X.com म्हणजेच ट्विटरवर त्याची स्तुती करत डेल स्टेन म्हणतो, मयंक यादव, आतापर्यंत तू कुठे लपला होतास? मित्रांनो, महत्त्वाची बाब म्हणजे सामन्यानंतरच्या मुलाखतीत मयंकने उघड केले की तो डेल स्टेनला आपले आदर्श मानतो आणि नेमके त्यानेच स्तुती केली म्हटल्यावर मयंकचा आनंद गगनात मावेनासा झाला असणार। यानंतरची प्रमुख अपडेट आहे पाकिस्तान क्रिकेट संघाबाबत। बाबर आझमला पुन्हा एकदा संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे। तो T20 तसेच वन डे फॉर्मॅटमध्ये संघाचे नेतृत्व करेल, तर शान मसूदला टेस्ट क्रिकेट टीमचे कर्णधारपद देण्यात आले आहे। भारतात खेळल्या गेलेल्या वर्ल्ड कप 2023 स्पर्धेतील संघाच्या खराब कामगिरीनंतर बाबरने कर्णधारपद सोडले होते, मात्र त्यानंतरही संघाच्या कामगिरीत काही विशेष सुधारणा दिसून आली नव्हती। शेवटी बाबरलाच पुन्हा एकदा कर्णधार बनवण्याचा निर्णय पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने घेतलाय। मित्रांनो, ह्यानंतरची मुख्य अपडेट आहे IPL आणि T20 वर्ल्ड कप बाबत। मित्रांनो, भारतीय संघाचे निवडकर्ते सध्या सुरू असलेल्या IPL स्पर्धेकडे विशेष लक्ष पुरवून आहेत आणि ह्यात भन्नाट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाच T20 वर्ल्ड कप करिताच्या भारतीय संघात स्थान देणार असल्याची बातमी पुढे आली आहे। एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे। तेव्हा ज्या खेळाडूंना T20 वर्ल्ड कप स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करायचे असेल त्यांच्याकरिता IPL हीच सुवर्ण संधी आहे। IPL मध्ये भन्नाट कामगिरी करून निवडकर्त्यांचे लक्ष त्यांनी वेधले की त्यांचे स्वप्न पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे। मित्रांनो, ह्यानंतरची मुख्य अपडेट आहे भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाबाबत। आगामी लोकसभेच्या निवडणुकीत तिला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी हैदराबादमधून तिकीट देणार असल्याची बातमी पुढे आली आहे आणि ती ओवैसी विरुद्ध निवडणूक लढवू शकते। तिची लोकप्रियता तसेच सेलिब्रिटी स्टेटसचा फायदा उचलण्याच्या तयारीत काँग्रेस पार्टी असल्याचे म्हटले जात आहे। मित्रांनो, IPLच्या सामन्यादरम्यान गौतम गंभीर आणि विराट कोहली यांनी गळाभेट केली। नेहमी एकमेकांवर रागाने धावून जाणाऱ्या ह्या ॲग्रेसिव्ह खेळाडूंना अशा पद्धतीने एकत्र बघणे क्रिकेट फॅन्सकरिता एखाद्या सुखद धक्क्याप्रमाणेच होते। त्यांच्या भेटीचे फोटोज आणि व्हिडिओज सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत। अशात त्यावर दिल्ली पोलिसांनी ट्विटर म्हणजेच X.com वर एक मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे। त्यांच्या भेटीचा फोटो शेअर करत त्यावर त्यांनी लिहिले आहे, झगडा हुआ, डायल 112 और झगडे को शांत कराओ।
कोई झगडा विराट या गंभीर नाही. मित्रांनो, दिल्ली पोलिसांच्या ह्या विनोदी पोस्टला खूप शेअर केले जात आहे आणि त्यांच्या विनोद बुद्धीचे भरभरून कौतुक देखील केले जात आहे. मित्रांनो, ह्यानंतरची मुख्य अपडेट आहे किंग कोहली म्हणजेच विराट कोहली बाबत. सध्या तो IPL मध्ये भन्नाट फॉर्म मध्ये खेळतो आहे. सर्वाधिक धावा बनविणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचा फिटनेस देखील कमालीचा आहे. इतके असून देखील त्याचा समावेश T20 वर्ल्ड कप करिताच्या भारतीय संघात होणार की नाही याबाबत संभ्रम आहे. टीम सिलेक्टर्स संघात तरुण खेळाडूंना स्थान देण्याबाबत आग्रही आहेत. IPL मध्ये भन्नाट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाच T20 वर्ल्ड कपच्या भारतीय संघात समाविष्ट करण्यात येणार अशी बातमी पुढे येते आहे. विराट कोहली धावा जरी बनवत असला तरी त्याचा स्ट्राईक रेट इतका प्रभावी नाही. हा मूळ मुद्दा निवडकर्त्यांपुढे आहे. त्याच्या अनुभवाचा संघाला फायदा होईलच, मात्र ज्या क्रमांकावर तो फलंदाजीला येतो त्यावर खेळताना स्ट्राईक रेट विलक्षण असणे गरजेचे आहे, जेणेकरून सुरुवातीच्याच ओव्हर्समध्ये खोऱ्याने धावा वसूल करून सामन्यावर मजबूत पकड निर्माण करता येईल. अशात कोहलीला T20 साठीच्या वर्ल्ड कप संघात घ्यावे की नाही असा मोठा प्रश्न टीम सिलेक्टर्स पुढे आहे. मित्रांनो, तुमच्या मते विराट कोहलीला T20 वर्ल्ड कप करिताच्या भारतीय संघात स्थान देण्यात यावे अथवा नाही? तुमचे मत कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा. तसेच स्पोर्ट्स अपडेट्स मराठीत मिळवण्याकरिता व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. थँक्यू अँड टेक केअर.